गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी आत्ता 7:30 वाजलेले आहेत आणि इथे बघा मागे तर परिसर कसलं छान आहे. इकडे नारळाची झाडं आहेत आणि त्या बाजूला डोंगर आहेत. नारळ, सुपारी, आंबा, मस्त अशी ग्रीनरी सगळी झाडं आहेत आणि इथे खाली गाड्याला वगैरे लावायला. इथे मी आहे एका हॉटेलमध्ये, तर तुम्हाला दाखवते मी. रूम अतिशय व्यवस्थित प्रशस्त अशी आम्हाला रूम मिळाली. तर आता इथे रूम आम्ही सोडते, मग म्हटलं चला एक व्हिडिओ करावा. तर बीच साईडच्या जवळच आम्हाला रूम मिळाली आणि छान आमची व्यवस्था झाली. तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा होता की आम्ही जेव्हा इथे आलो काल, तर खूप बेकार अवस्था झाली. घरातून आम्ही फक्त छान व्यवस्थित निघालो होतो, पण आम्ही अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर उलट्या आणि खूप त्रास झाला यांना. त्यामुळं आम्हाला असं इथे आल्याबरोबर इथपर्यंत पोचणं हेच खूप मुश्किल होतं. कारण इतक्या वेळा आम्ही थांबत आलो आणि खूप अडथळ्याची शर्यत पार करत आलो असं म्हटलं तरी चालेल. आणि इथे आल्यावर आम्हाला पहिला रूम मिळणं महत्त्वाचं होतं. कॉर्नरला येऊन थांबलो तर तिथे अगदी झोपल्याच माणूस की रस्त्यावरच. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही रूम बघा म्हणून पटकन इथे आले, तर व्यवस्थित आम्हाला ही छान अशी रूम मिळाली आणि आमची व्यवस्था झाली. आणि त्यामुळं काय झालं, आराम मिळाल्यामुळे परत रिचार्ज झाला माणूस आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, खरं प्रवासाला जाताना ना पुढच्या प्रवासात राहायचं कुठं, खायचं काय आणि खायचं काय किंवा हे सगळ्याचं प्लॅनिंग असायला पाहिजे. किंवा किमान काही औषधं जवळ असायला पाहिजेत. आपल्या जवळ जिकडं जायचं आहे तिकडचा मॅप असायला पाहिजे. कुठल्या स्टॉपला आपल्याला थांबायचं आहे, कुठे नाश्ता करायचा आहे, कुठं जेवायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग. हे आमचंसुद्धा प्लॅनिंग होतं बरं का, पण सांगता येत नाही कधी कोणाच्या प्रकृतीचं काही होईल. पण काही मिनिमम बेसिक आपल्याकडे औषधं किंवा काही गोष्टी असायला पाहिजेत, हे असं मला तुम्हाला खरं तर सांगायचं होतं. तर आता आम्ही निघतो आहे. आम्हाला छान या रूमने सर्व्हिस दिली आणि आमचा आराम झाला, आमचं बीचवर खेळणं झालं. तर आता आम्ही निघतो. चला तुम्ही आमच्यासोबत. आता आम्हाला जायचं आहे पुढच्या प्रवासाला जायचं आहे हरिहरेश्वरला. तर हरिहरेश्वरला मधून कुठून तरी तो एक नवीन अनुभव घ्यायचा आहे आम्हाला. चला तुम्हाला मी सस्पेन्स आहे, चला तुम्हाला मी दाखवते काय अनुभव घ्यायचा आहे. पण नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. असेच छोटे मोठे व्हिडिओ आपल्यासोबत मी शेअर करत जाईन. माझ्यासोबत तुम्ही आनंद घ्या. बाय.